कोल्हापूर महापालिकेत महापौर शिवसेनेचाच होणार असं राजेश क्षीरसागर म्हणतात। युतीमध्ये कोणताही मिठाचा खडा पडू नये यासाठी माझा प्रयत्न असेल असं क्षीरसागरांनी म्हटलंय। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर कोल्हापूरच्या महापौर पदाचा निर्णय होईल असं हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। आणि मी निश्चितपणे याविषयी आमचे उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील भूमिका स्पष्ट केलेली आहे। मी देखील याविषयी भूमिका स्पष्ट करतो की महायुती म्हणूनच आम्ही या ठिकाणी आमचं सरकार किंवा महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करू। 23 जानेवारीला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची 100वी जयंती आहे आणि या जयंतीच्या निमित्तानं मी त्यांना वंदन करत असताना त्यांची जी इच्छा होती कोल्हापूर महापालिकेवर भगवा फडकवण्याची ती आज पूर्ण होत आहे। कोल्हापूरमध्ये शिवसेनेचा पहिला महापौर होणार आहे याची मला खात्री आहे। आता मला काय माहिती नाही, आता दावोसवरून आल्यानंतर सगळ्या व्यवस्था होतील। आता आज उद्या येतील ते मुख्यमंत्री महोदय। बातमी कोल्हापुरातून गडहिंग्लज, चंदगड आणि आजरा तालुक्यात जिल्हा परिषद निवडणूक दोन्ही राष्ट्रवादी घड्याळ चिन्हावरती एकत्र लढणार आहेत। माजी आमदार राजेश पाटील, डॉक्टर नंदाताई बाभुळकर यांच्यामध्ये या संदर्भात समझोता झालाय। माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक लढवणार आहे। तिच्या निवडणुकीमध्ये चंदगड व गडिंग्लज तालुक्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार या दोन्ही पक्षांची युती झाली असून दोन्ही तालुक्याचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। राज्यातील पहिला हा प्रयोग याच दोन्ही तालुक्याने एकत्रित येण्याचा केलेला होता। कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर मंत्री हसन मुश्रीफांना धक्का बसलाय। राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा शीतल फारकटे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झालाय। शीतल फारकटे यांच्यासह काही कार्यकर्त्यांचाही शिवसेनेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी मिळाली नसल्याने शीतल फारकटे या नाराज होत्या।